कोणकोणते खेळाडू सध्या तरी ओपनिंग पेअरसाठी येतील याच्याकडेही नजरा असतील. सूरज विषय पाहूया, तिथेही तो प्लॅनिंग करतोय. उर्फ गुरमा या नावाने सुप्रसिद्ध असलेला तो खेळाडू आहे. नेहमीच NP स्पोर्ट्स या टीमचं त्यानं नेतृत्व केलंय. चला, आतिश भांडे मैदानाच्या आतमध्ये तुर्तास दाखल झालाय. पूर्ण स्टारकास्ट खूपच चांगली आहे साई स्पोर्ट्स टीमची. कोणत्याही खेळाडूची कमीपणा भासणार नाही तसं वाटतंय, कारण पूर्ण स्क्वॉड मध्ये टीम इथे उपस्थित झालेले आहेत. मनीष लहाने देखील आहे या टीम मध्ये. गोटेगर गावचा हा खेळाडू आहे. गोटेगर गावचे खेळाडू भरपूर आहेत या टीम कडे. मग आपण उल्लेख त्याच्यामध्ये करत आहोत. शापूरचा धोनी, त्यानंतर ओमकार परटुले, त्यानंतर आपण पाहणार आहोत अतिश भांडेला आणि त्यानंतर मनीष लहाने. असे हे 4 खेळाडू तर आपण गोटेगरचेच पाहत आहोत. त्यानंतर दोऱ्याचा पाडा गावचा एक खेळाडू या टीम मध्ये इनॅक्शन मध्ये आहे, अर्जुन. त्याच्यावरती नजरा असतील, परंतु आता सध्या तरी ओपनिंगची जोडी दाखल झाली आहे. साईनगर या गावाला बिलॉंग करणारा इथे खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय, नन्नू. आणि नन्नूच्या सोबतीला आपल्याला पाहायला भेटेल सूरज विषय, मॅन फ्रॉम धसई. अशी ही ओपनिंगची जोडी आपल्याला NP स्पोर्ट्स या टीम कडनं पाहायला भेटते. साई स्पोर्ट्स वर्सेस NP स्पोर्ट्स अशी मॅच चालू होते, पण मैदानाच्या आतमध्ये तिथून दाखल झालेलेच आहेत. मनोज भरसट सरांची ती भूमिका 3 दिवसामध्ये खूप चांगली राहिली आहे. त्यानंतर आज विजयजी जगताप सरांची भूमिका आज महत्वाची असणार आहे. तेही आता उपस्थित झालेले आहेत. विजयजी जगताप सरांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, जिथे किरण स्मृती चषक ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहोत. किरणजी कुराडे यांना स्मृतीला उजाळा देण्यासाठी भरवली गेलेली स्पर्धा. खऱ्या अर्थानं मित्रांनो ही जी स्पर्धा आहे ती आमचे सन्माननीय रोशनजी शेलार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा दरवर्षी भरवली जात होती, परंतु या वर्षामध्ये त्यांच्या वाढदिवसानंतर ही स्पर्धा आली आहे ना. या स्पर्धेचं कारण राहिलं की किरणजी कुराडे आपल्यापासून आज दूर आहेत. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी भरवली गेलेली स्पर्धा नेहमीच या मैदानावरती आल्यानंतर त्यांची नेहमीच आपल्याला आठवण होतच राहील, असं ते नेतृत्व होतं. हो, आता रूल्स रेग्युलेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते, लक्षात घ्या. 5 ओव्हर मॅच आहे, कंपल्सरी चेसिंग नसणार आहे, हे लक्षात घ्या. प्रथमतः तुमचे विकेट पाहिले जाणार आहेत. दोन्ही टीमचे विकेट पाहिले जातील. जर विकेट सेम असले तर मग टॉस वरती विन आहे. पुन्हा सूचना लक्षात घ्या, कंपल्सरी चेसिंग नाहीत. प्रथमतः विकेटचा विचार केला जाणार आहे. विकेट सेम असले तर मग टॉस वरती विन दिला जाईल. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि त्यानंतर रूल्स आपला जो विकेट किपरच्या मागे जर बॉल यशस्वीरित्या विकेट किपरनं कॅरी केला तर मग तो डॉट टच बॉल आहे, हे लक्षात घ्या. ओके, या सर्व काही ज्या नियमावली आहेत, उर्वरित आपले जे रेग्युलर नियम आहेत शहापूर तालुक्यामधील ते सगळे काही लागू आहेत या स्पर्धेमध्ये, हे लक्षात घ्या. आणि आता वळूयात मॅच कडे. अतिश भांडे पहिल्याच ओव्हर मध्ये आलाय. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, बोथ टीम ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल फुल टॉस करू बसला होता, परंतु बॅकलिपला खाली ठेवला आणि तिथे विषेपला फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता. एक साकाबरला बॉल निघालाय, तिथे फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. बॉल फेकी केला जाईल तोपर्यंत आलेले आहे सिंगल. ट्रिकी सिंगल. अकाउंट खातं खोललं गेलंय श्री गणेश होत असताना NP स्पोर्ट्स या टीमचा, आणि तथा ननूचंही खातं खोललं गेलंय. हाही फुलटॉस होता, यावेळेस चांगला मारलाय. हा चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटलाय, रबर बॉल. आणि त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत हे भव्य टायमिंग, आणि खूपच चांगला हा चेंडू मात्र दणदण करत निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एकानं सिंगलनं सुरुवात केली, दुसऱ्यानं चौकारानं सुरुवात केली आहे. आज धावसंख्येची बरसात होईल, त्याच्यामध्ये पावसाची बरसात सध्या तरी नाहीत, फायदा घ्यावा लागेल. बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला, यावेळेस पंचांनी कळवला वाईड बॉल. वाईड लाईन एकच आहे, हेही लक्षात घ्या. हाही रूल आहे या स्पर्धेचा. मग वाईड लाईनच्या बाहेर जर बॉल गेला तर तो वाईडच असणार आहे. वाईड लाईन एकच आहे, हे लक्षात घ्या.
हो, ती लयबद्धता साधायला जरूर थोडासा वेळ घेतलाय, परंतु लयबद्धता साधली आहे असंही म्हणायला आता हरकत नाहीत. चांगल्या चेंडूंची हाताळणी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आता होतच राहिली आहे. लगातार 2 डॉट बॉल आले आहेत. 5 ओव्हरचा सामना आहे. 4 बॉलर मध्ये देखील तुम्ही तो खेळ दाखवू शकतायत. त्याच्यामुळे आपण पाहत आहोत ॲज अ स्ट्राईक 4 बॉलर कंपल्सरी तुम्हाला वापरायचे आहेत. 6 धावा आता झालेल्या आहेत. पुल करण्याचा प्रयत्न होता. हाही वेगवान बॉल हाताळला, बरोबर लेंथ वरती हिट करतोय गोलंदाज अतिश भांडे आणि त्याच्यामुळे तो फायदा होतोय त्याला. खूप चांगली बॉलिंग झालेली आहे या ओव्हरऑल ओव्हरमध्ये. त्याच लेंथ वरती, परंतु तितकीशी हाईट नव्हती. या बॉलला क्रॉस बॅटेड खेळला हा स्ट्रोक. गणेश डिंगोरेनं बॉलला उचललंय, तोपर्यंत बॉल फेकी होईल आणि मिळेल इथे सिंगल ओव्हरची समाप्ती. पहिलं यशस्वी षटक जिथे 7च धावा मिळालेल्या आहेत एनपी स्पोर्ट्स टीमला विकेट न गमावता. जमिनीची बाब ठेवली गेलेली आहे की विकेट कोणतीही गमावलेली नाहीत, परंतु सध्या तरी मी म्हणेन धावा भरपूर कमी आलेल्या आहेत. चला दुसऱ्या ओव्हरसाठी थोडंसं चर्चा करतायत साई स्पोर्ट्स टीम. सेकंड बॉलर यावेळेस कदाचित श्रावण डोंगरेचा विचार केला जातोय असं वाटतंय. यस, आणि आता प्लॅनिंग तेच आहे. सेकंड ओव्हरमध्ये श्रावण डोंगरे याचा तो वापर होतोय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अजून एक नियमावली आहे. तुम्हाला इनफिल्डला 2 खेळाडू कंपल्सरी हेही ठेवायचे आहेत, हेही लक्षात घ्या. इनफिल्डमध्ये 2 खेळाडू कंपल्सरी तुम्हाला फिल्डिंगसाठी ठेवायचे आहेत. या काही नियमावली आहेत, त्या पहिल्याच मॅच मध्ये तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. चला 7-0 अशी परिस्थिती आहे एनपी स्पोर्ट्स टीमची. सेकंड ओव्हरचा खेळ चालू होतोय. क्रॉस बॅटेडने खेळलाय, गॅपमध्ये मारलाय, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर कनेक्शन, मिड विकेटला बीट करतोय. अर्जुन पासून दूर राहिलाय हा चेंडू आणि चेंडू सीमा पार आला. हा दणदणीत खणखणीत अजून एक चौकार. इनिंगचा हा दुसरा चौकार आला आणि तो देखील आपण पाहत आहोत सूरज विशेषच्या बॅटमधनं आलेला आहे. थोडासा वेळ जरूर घेतलाय त्यानं विकेटवरती, परंतु फायदा होईल टीमला शंकाच नाहीत. कित्येक वर्ष आपण पाहिलं एनपी स्पोर्ट्स टीम साठी भरपूर चांगला खेळला हा खेळाडू आणि ॲज अ ओपनिंग पेअर मध्ये नेहमीच पाहायला भेटलाय. हा उंच गेलाय, पाहुयात क्रॉस बॅटेडनं मारलाय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय छुमंतर, सिक्सर. गुड स्ट्रोक. बॉडीवरती राहिलेला बॉल बरोबर तिथे आपण पाहत आहोत दिशा दिली आणि मग त्यानंतर बॉलला पाठवलाय तर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही ओळख आहे सूरज विशेषची आणि सध्या तरी आपण पाहत आहोत जरूर वेळ घेतला आणि आता त्या वेळेचा पुरेपूर फायदा तो घेतोय. पहिल्या ओव्हरला शांत राहिलाय, परंतु दुसऱ्या ओव्हर पासून आता काउंटर अटॅक चढवण्याचा तो प्रयत्न आणि खडखड्यात बॅटिंग करण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिलाय. 17 धावा झाल्यात आता. 2च बॉल वरती 10 का धम. 4-5चं कॉम्बिनेशन याचाही विचार तुम्हाला फिल्डिंग मध्ये करायचा आहे. ओ लेट कट खेळलाय, हाही लेट फटका खेळून तिथे बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धावा याही वेळेस येतील. चांगल्या धावा कलेक्ट केल्या जात आहेत. याही ओव्हरला 3 बॉलला 12 धावा खर्च झाल्यात. पहिली ओव्हर खूप चांगली होती अतिश भांडेची, जिथे 7 धावा त्या ओव्हरला आल्यात. या ओव्हरला आता 12 आल्यात, त्यामुळे धाव फलक 19. इथे पाहूयात कॅचिटचा कॉल आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आहेत. बॉल हुलकवणी देत चाललाय, फायनली अडवला जातो, हे महत्वाचं. गुड फिल्डिंग. बॉल फेकी झाली आहे आणि त्यानंतर आता पुन्हा 2 धावा येतील. सॅम कडनं ही फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. डीप मध्ये तो आहे, कव्हर मध्ये बरोबर तो क्षेत्ररक्षक ठेवला गेला या स्ट्रोक साठी. कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय जास्तीत जास्त कव्हर पॉइंटला ही बॉल भरपूर जात आहेत. स्क्वेअर लेग मिड विकेट कमी बॉल जात आहेत, विशेपला चांगले स्ट्रोक येऊ शकतात, त्यामुळे फिल्डिंग पोझिशन भरपूर चांगली आहे. पायातला बॉल क्रॉस बॅटेडने खेळाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे, बॉल अडवला गेलाय. 2चा प्रयत्न झाला आणि आता पाहूयात नॉन स्ट्राईक एंडला धोका वाट. या टीमकडे खूप चांगली स्टार कास्ट आहे, त्यामुळे इथे तो प्रयत्न आता व्हायला हवा आहे की लवकरात लवकर खोऱ्यानं धावा येणं गरजेचे आहेत. हा बॉल चांगला आहे, यावेळेस चांगला बाउन्सरचा मारा.
बरोबर खांद्याच्या लेवलनं बॉल निघाला आणि अंतिमचा बॉल इथे बीट करतोय. डॉट बॉल आलाय. ओव्हरची समाप्ती होईल. या ओव्हरला आला टोटल 15, पहिल्या ओव्हरला 7 अशा धावा झाल्यात 22. 22ला 0 एनपी स्पोर्ट्स. योगेश टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून सध्या तरी आपण पाहत आहोत ही ओव्हरऑल स्पर्धा आपल्याला युट्यूबला पाहायला भेटत आहे. या प्रसार वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. घर बसल्याही प्रेक्षक राजांची तुडुंब गर्दी आहे. गेले 2 दिवस एकच कॅमेरा होता, परंतु आज 2 कॅमेऱ्यांची व्यवस्था केली गेलेली आहे, कारण आज भरपूर चांगले चांगले स्टारकास्ट ओव्हरऑल पूर्ण शहापूर तालुक्यातील नावाजलेले सगळेच खेळाडू आज या मैदानावरती दिसणार. आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टीची आपण वाट पाहत होतो ती गोष्ट ही अर्थातच पावसाची बरसात झालेली आहे. मग आता खरं या रबर बॉल क्रिकेटला आता इथून मजा आहे. अंतिमचा फायनल दिवस आहे आपण पाहत आहोत या स्पर्धेचा. पण नेहमीच प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक टीमला हे मैदान हवंसं आहे. 2 ओव्हरच्या खेळामध्ये 22 झाला. विकेट न गमावता खेळले, त्यामुळे महत्वाची ही बाब राहिलेली आहे एनपी स्पोर्ट्स टीमकडे. आता हा विकेट यावेळेस इथे ओली होते. मनीष लहाने आता यावेळेस आपल्याला पाहायला भेटेल बॉलिंग मार्क वरती. 3ऱ्या षटकामध्ये 3ऱ्या बॉलरचा वापर होतोय. फायदेशीर गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. किफायतीदार आणि कौतुकास्पद गोलंदाजी अतिश भांडेने केलेली आहे, परंतु 3ऱ्या ओव्हरमध्ये त्याचा विचार न करता आता 3ऱ्या बॉलरचा वापर झालाय. हे प्लॅनिंग आहे साई स्पोर्ट्स टीमचं. बॅटची कडा मागे चाललाय अभि सावंत सरांकडे हा बॉल, परंतु झेल निसटलाय. ओ मस्ट ऑपॉर्च्युनिटी, सगळ्यात मोठी संधी होती. फील्ड पोझिशन बरोबर तिथे तैनात आणि तिथे तो झेल पकडत असताना झेल निसटलाय, त्यामुळे जीवदान मिळालेलं आहे या मॅच मध्ये नन्नूला. फायदा तिथे त्याला घ्यावा लागणार आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक 23 अंकावरती जाऊन पोहोचलाय. हलक्या हाताने खेळलाय, क्रिकेटचा क्लास दाखवला या फटक्यामध्ये. फक्त इथे दिशा दिली आणि बॉल निघालाय कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगला स्ट्रोक होता. ताकदीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हे दाखवणारा हा स्ट्रोक होता. त्याच्यामध्ये क्लास झळकलाय. शेवटपर्यंत बॉल वरती नजर होती आणि फक्त दिशा दिली. टप्प्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. आता इथे प्लॅनिंग मध्ये बदल केले गोलंदाजांना. फायदा तिथे होईल. वाईड यॉर्कर कडे गेलाय. त्याच्यामध्ये फुल लेन बॉल ब्लॉक ऑन होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर ठेवलाय. फायदा होतोय. डॉट बॉल आलाय. आता इथे आपण पाहत आहोत एक्सा कव्हरला आता हा क्रॅकिंग स्ट्रोक आहे. यावेळेस नो चान्स. चेंडू सीमा पार आलाय तो. अजून एक चौकार. रबर बॉल म्हटलं तर भरपूर वेगामध्ये तो जात असतो आणि मग फिल्डरला चान्स कमी मिळतो. धावा झाल्या आता 27. 31 हा चौकार यावेळेस आता इथे ऍड केला जातोय. 27 होता 31 झाल्या. आशाभूत नजरेनं पाहिलंय, परंतु तटस्थ पंच आहेत अगदी आपण पाहत आहोत तिथून बरोबर परफ्यूम डिलिव्हरी म्हणायला हरकत नाहीत. बरोबर नाकाजवळने तो बॉल निघालाय. यावेळेस पाहूयात गली नाहीत. डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु फायदा होणार नाहीत. मुनेशला बॉल बीट करतोय. चेंडू सीमा पार आला. अजून एक चौकार. ओ 35 वरती स्कोर कार्ड आहे 3 ओव्हर नंतर.
3 ओव्हर समाप्त झाल्यात. आता ते प्लॅनिंग दिसतंय इथे पुन्हा एकदा. आता आतिश भांडेकडे कॅप्टन चाललाय, पाहूयात. पहिलाच बॉल समोर, यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, चांगला प्लेसमेंट आणि त्याच्यामध्ये हा चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला ठोकला हा चौकार. षटकार कमी आलेत परंतु चौकारांची आतिषबाजी एनपी स्पोर्ट्स टीम साठी झाली आहे. या चौकाराने धावा झाल्यात 39. 39 ला स्कोर कार्ड विदाउट लॉस एनपी स्पोर्ट्स टीम. बॉलच्या मेरिट वरती सगळे स्ट्रोक आलेले आहेत. जास्तचे एफर्ट आणि त्यानंतर इम्प्रोव्हायझेशन असं वगैरे काही स्ट्रोक आतापर्यंत राहिलेत नाहीत. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये हे कमीच पाहायला भेटतं, परंतु जेव्हा जेव्हा तुम्ही बॉलच्या मेरिट वरती खेळणार तेवढा फायदा तुमचा आहे या रबर बॉल क्रिकेटमध्ये. आणि सगळे स्ट्रोक आतापर्यंत तसेच आलेत. हेच करायचं आहे फलंदाजांना. पाण्यामध्ये आता वेग वाढेल आणि त्याचा फायदा घेतला आतिश भांडेनं. विकेट आतिश भांडेच्या खात्यामध्ये. फलंदाज झालाय बाद. पहिली विकेट आली आहे. पावसाच्या सरी आता जोरदार कोसळायला लागल्यात आणि पावसाच्या सरीमध्ये ही विकेट ओली झाली की वेगवान बॉल जातो आणि तसाच हा बॉल पाहायला भेटलाय. विकेट पहिली आली आहे आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुर्ताचा आता दाखल झालाय. रोशन वेखंडे, मॅन फ्रॉम बोरशेती. 39 ला 1. आता अशी परिस्थिती आहे एनपी स्पोर्ट्स टीमची. चौथं षटक आहे आणि चौथ्या षटकामध्ये तो स्पेल कंप्लीट होत असताना आतिश भांडेचा आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. सोळा बॉल 32 वरती सूरज खेळतोय. दुसऱ्या बाजूला आता तुर्तास नवीन खेळाडू आलाय रोशन. 39 ला 1. 3.2 चा खेळ झालाय. यावेळेस क्रॉस बॅटेडनं, यावेळेस मात्र चांगला फटका आहे. चेंडू सीमा पार आल्याला स्ट्रोकला हा षटकार. हा स्ट्रोक बनवून खेळलाय. इतकाही खराब बॉल नव्हता परंतु थोडस सफळ होऊन असं भरपूर वेळा कमी दिसतं, परंतु यावेळेस रोशन वेखंडेने तो स्ट्रोक दाखवलाय. खूपच चांगला खेळलाय. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल बाहेर पाठवला गेलाय, मिड विकेटच्या बाहेर. हा तोच प्रयत्न होता परंतु आता लाईन थोडेसे पुढे केली आहे गोलंदाजानं. त्याचा तो फायदा गोलंदाजाला होईल. आलाय डॉट बॉल. 45 ला स्कोर कार्ड. 1 षटक येणं बाकी आहे. विकेट हातामध्ये भरपूर आहेत. अशा परिस्थितीमध्ये धावा येणं गरजेचे आहेत. बॉलला पुरेपूर सोडलंय. वाईड लाईन एकच आहे. हा या नियमावली आहे या स्पर्धेची, त्यामुळे तो ऍडव्हान्टेज गोलंदाजाला नाहीत, तो ऍडव्हान्टेज फलंदाजाला आहे. वाईड लाईन एकच आहे. तिथे कितीही फलंदाज सफळ झाला तरी देखील तो तुम्हाला ऍडव्हान्टेज नाहीत या स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या. मागे मारण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर सेट केला गेलाय. गुड फिल्डिंग, वेल स्टॉप. मुनेश चांगली इथे फिल्डिंग करतोय. चौकार त्यानं वाचवलाय. इथे इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा तो प्रयत्न होता असं वाटले चौकार येईल परंतु बॉलला स्टॉप केलाय. गुड फिल्डिंग. 3 धावा रोखल्या. धाव मिळेल 1 सिंगल. धावा झाला 46. 47. यावेळेस शॉट ऑफ द डे सध्या तरी हा राहिलाय. चेंडू सीमा पार. 1 साकवरला हा क्रॅकिंग स्ट्रोक फोर्स केला आणि तिथे षटकार वसूल केलाय. 6 धावा. आता धावा झालेला आहे 53. 38 वरती बॅटिंग करतोय सूरज विषे. हा पाहतो त्याचा क्लासिकल फटका. बॅटचा फ्लो लवकर ओपन केला आणि त्याच्यामध्ये लेंथ लवकर पिक केली होती, त्यामुळे धावसंख्या टिक केली 6 आणि षटकाराने धावा झाल्यात आता 53. आता मजबूत स्थितीमध्ये आहेत कारण 4 ओव्हर झाल्यात आणि 4 ओव्हरमध्ये 53 झालेले आहेत. विकेट ओली आहे त्याच्यामुळे या धावा भरपूर चांगल्या काढल्या गेलेल्या आहेत. अंतिमच्या षटकासाठी चर्चा होते आहे. ओमकारकडे कॅप्टन चालला असं दिसतंय. आता इथून या ओव्हरला धावा येणं गरजेचे आहेत. 15 ते 20. 20 पर्यंत जर गेलात तर मग तुम्ही 70 गाठू शकतायत आणि जर 70 गाठली तर मग एक चांगले टार्गेट राहील. त्या अगोदर ती थोडंसं चर्चा करू. या 2 दिवसाची जी स्पर्धा तुर्तीच कंप्लीट झाली. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 5 अर्धशतके आलेले आहेत. काल 4-4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये देखील 2 अर्धशतके आलेत.
अंतिमचा षटक ओमकार येतोय बॉलिंग मार्क वरती. 53 झाल्यात. पहिलाच बॉल पुन्हा एकदा आपण पाहत आहोत पायावरती जाऊन आदळला असं दिसलंय. पाहूयात मागे फिल्डर आहे मुनेश. चांगली फिल्डिंग राहिली आहे त्याच्याकडनं. लॉंग लेगला बरोबर त्याला सेट केलं गेलेलं आहे. दोन्ही बॉल त्यांना अडवलेत. इथे आले सिंगल. सिंगलनं धावा झालेला आहे 54. विशिपला आता खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला फिल्डर सेट केला गेलाय. पाहूयात फिल्डिंग चांगली होते. वेळ घेतला जाईल. 2चा कॉल आहे. 2 धावा आता सहज कंप्लीट होतील. म्हटलं होतं सिंगल येईल परंतु थोडंसं हलकंसं फंबल फायदा घेतलाय. दोन्ही बॉल चांगले हाताळलेत दोन्ही खेळाडूंसाठी. ओमकारनं धावफलक आता 56. मिस्टायमिंग फटका फसला आहे विकेट किपर आणि गलीमध्ये फिल्डर होता. बॉल बीट करतोय. मागे चाललाय चेंडू आणि त्यानंतर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न रोशनचा राहिला. इथे सिंगलच काढली आहे. सिंगलला धावा झाल्या आता 57. 4.3चा खेळ समाप्त झालाय. तिन्ही बॉल चांगले हाताळलेत. अंतिमच्या षटकामध्ये मोठे स्ट्रोक येणं गरजेचे आहे एनपी स्पोर्ट्स टीम साठी. 3च बॉलचा खेळ बाकी आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक येणं गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही आता मग ती 70 गाठू शकतायत. पुन्हा एकदा बॉल याही वेळेस निसटला विकेट किपर कडनं. सिंगल मिळाली आहे. 2चा कॉल याही वेळेस केला गेला आणि आता पाहूयात विकेट सॅक्रिफाईस करतोय सूरज विशे. 1+ विकेट. अठ्ठावन्न धावा झालेल्या आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये 2 विकेट आता गेल्यात. ओपनिंगची पेअर आता सध्या तरी डगआउटला आहे. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल बाकी आहेत. आता यावेळेस मात्र चांगला फटका खेळलाय. स्क्वेअर लेगला खेचून मारलाय आणि बॉल फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन वेखंडेचा हा षटकार. ही ती चर्चा करत होतो की मोठे स्ट्रोक येणं गरजेचे आहेत. 64 ला आता स्कोर कार्ड आहे. शेवट कसा केला जाईल पाहूयात. रोशन वेखंडेकरनं चांगला खेळलाय. कमी चेंडूमध्ये जास्तच योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हरचा लास्ट बॉल इनिंगचा लास्ट बॉल आहे. पाहूयात 64 धावा. पेर पेगेन पायावरती टाकलेला हा बॉल आणि तिथे सध्या तरी ते कनेक्शन झालेलं नव्हतं. फ्लिक ऑफ द रिज खेळण्याचा प्रयत्न. 2 मिळाल्यात. 3चा कॉल आहे. तिथे बॉल अडवलाय. बॉल लावला गेलाय. विकेट आली आहे. फलंदाज बाद. पाय टाकण्याचा तो प्रयत्न. कनेक्शन चांगलं राहिलं तर षटकार पाहायला भेटला असता परंतु तिथे यावेळेस आपण पाहिलं तर तिसऱ्याच्या प्रयत्नात विकेट आली. 2 आल्या. धावा झालेल्या आहेत 66. करायच्या आहेत 67 धावा.
पुढचा मॅचचा टॉस केला जाणार आहे. चला राजा बॉईज टीम आपण रिपोर्ट करा आणि अपोजिट जी 40+ ची जी टीम आहे आपणही रिपोर्ट करा. दर्शकजी खूपसे आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. बरोबर इनिंग समाप्त झाल्याने पाऊसही आता थांबलाय, त्याच्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला त्याचा ऍडव्हान्टेज मिळेल असं वाटतंय. अरे जेव्हा पावसाच्या सरी जेव्हा वर्ण कोसळतात तेव्हा बॅटिंग करणं अवघड आहे, परंतु विकेट ओली असताना देखील तितकाच अवघड आहे क्रिकेट. जाऊया तोपर्यंत मॅच कडे. ओपनिंगची जोडी दाखल झाली आहे. शहापूरचा धोनी अर्थातच गणेश डिंगोरे आणि त्याच्या सोबतीला आपल्याला आतिश भांडे पाहायला भेटेल. सुरुवात झाली, सुरुवात देखील कशी झाली तर बोल्डनं सुरुवात घेतलेली आहे. वेगवान बॉल आणि त्याच्यामध्ये लेग स्टिक उखडली जाते. ज्या फलंदाजाकडनं खूप सारी अपेक्षा होती तो फलंदाज सध्या तरी इथे बाद झालाय. धोनीला परतावा लागलाय. 0ला पहिलीच विकेट आली आहे. पहा लेग स्टिक उखडली जाते. वेगवान बॉल होता, पायावरचा बॉल, विक्षेपला खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आलेली विकेट. चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना आपल्याला ननू पाहायला भेटतोय. पहिली विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल ही आलाय. यावेळेस मिस टायमिंग. दुसरी विकेट धोक्यामध्ये आहे. फिल्डर धावतायत. डीप थर्ड आणि डीप फाईन ठेवला गेलाय, त्याच्यामुळे तो फायदा होतोय. बॉल मागे अडवला गेलाय. श्रावण डोंगरीच्या खात्यामध्ये सिंगल आणि तीच सिंगल साई स्पोर्ट्सच्याही खात्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. एनपी स्पोर्ट्स वर्सेस साई स्पोर्ट्स अशी मॅच आहे आणि त्याच्यामध्ये टार्गेट आहे 67 धावसंख्येचं. 67चा चेस करत असताना सगळ्यात मोठा झटका यावेळेस साई स्पोर्ट्स टीमला लागलाय. कोणती धाव न काढता इथे ती पहिली विकेट आलेली आहे.
डेलिकेट टच करण्याचा तो प्रयत्न होता यावेळेस. फक्त बॉलला दिशा द्यायची होती परंतु कनेक्शन राहिलेलं नाही. चांगला बाउन्सरचा मारा इथे दाखवलाय. ननूचं हे षटक आतापर्यंत चांगलंच राहिले. चारही बॉलवरती फक्त सिंगल आली आहे. 1-1 अशी परिस्थिती आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. तीन बॉल झालेत का? धावा 2. ओके चला स्कोर कार्ड मध्ये करेक्शन करतायत आमचे स्कोरर. हलक्यात इथे खेळण्याचा तो प्रयत्न परंतु इथे आता धाव आलेली नाहीत. हा डॉट बॉल पाहायला भेटतोय. आता तो फटका यावेळेस इथे खेळला गेला आणि चांगला तो स्क्वेअर कट पाहायला भेटलाय. इथे कनेक्शन प्रॉपर होतं आणि आता हा चेंडू सीमा पार. चौकार. रबर बॉल क्रिकेटमध्ये स्क्वेअर कट खूप चांगले पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये लॉफ्टेड स्क्वेअर कट हे पाहण्यास एक वेगळी मजा आहे. हा तर खूपच चांगला खेळ आहे. तिथे आपण पाहत आहोत आलेला हा चौकार आणि आता धावा झाल्या धाव फलकावरती टोटल 6. 5 बॉलचा खेळ झाला आणि 6 धावा. 67चा चेस करत असताना 61 अजूनही हवा आहेत. हा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 मदत इथे मिळेल. सिंगलला धावा झाला. धाव फलकावरती टोटल 7. ही 7 द्यावी लागणार आहे त्या खेळाडूंना जिथे सध्या तरी परिस्थिती थोडीशी बिकट वाटते कारण विकेट लवकर आली आहे. यावेळेस पहा हा लॉफ्टेड हिट आहे. चेंडू निघाला आता कव्हर स्वीपरच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार. षटकार. बरोबर वेट दिलं रूम दिलं आणि त्या रूम दिल्यानंतर धूम मचवली आहे खेळाडू अतिश भांडेन आणि त्याच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. षटकाराने धावा झाल्यात आता 13. ओव्हर खूप चांगली होत होती परंतु अंतिमचा बॉल जास्तचा बाउन्स करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये बाहेर जास्तचा ठेवला आणि त्याचाच फायदा घेतलाय. चांगला स्ट्रोक होता. षटकार मारला आणि आता धावा झाल्या 13. 24 बॉलला अजूनही आपण पाहतो 54 हवे आहेत. 24 बॉल 54 धावा. प्रीतम आता येतोय. कोटेकर टीमचा अजून एक खेळाडू एनपी स्पोर्ट्स टीम मध्ये आता पाहायला भेटतो आपल्याला. प्रीतम श्रावण डोंगरे स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला भेटतोय. व्हाईट बॉलचा तो इशारा आलेला आहे आणि आता सध्या तरी रिव्ह्यूची मागणी झालेली आहे व्हाईट बॉल साठी. पाहूयात बॉल चेक केला जाईल. रोशन भाऊ बॉलर बरोबर तो मध्ये आलाय त्यामुळे जो पंचांचा इशारा आहे तोच दिला जाणार आहे. रिव्ह्यू रिटर्न केलं जाईल नो डाऊट. जो पंचांचा इशारा होता तो स्टाफ सिग्नल कडेच आपण गेलेलो आहोत. तो गोलंदाज बरोबर तिथे मध्ये आला होता त्यामुळे चौदा वरती आता स्कोर कार्ड आणि आता क्रॉस बॅटेट न मारलाय. यावेळेस चांगला फटका आहे.
चेंडू सीमा पार, षटकार. थोडासा ओव्हर पिच मिळाला आणि बरोबर क्रॉस बॅटेडने खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. गाऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार पाठवलाय. हा षटकार आलाय. षटकाराने धावा झाला तर टोटल 20 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये एक षटकार, एक चौकार. याही षटकामध्ये पाहायला गेलं तर एकाच बॉलमध्ये आता त्या 7 धावा आल्यात. श्रावण डोंगरे सध्या आता चांगला लयबद्धतेमध्ये दिसतोय. दोन्ही बाजूला काउंटर अटॅक आता चढवला जातोय कारण बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे हा प्रयत्न सातत्याने होईल. आणि आता इनसाइड आउटला खेळलाय. एक्सा कव्हरला हाय क्रॅकिंग स्ट्रोक आहे. उंचच उंच, लांबच लांब, ठोकला अजून एक. लॉंग अँड स्ट्रॉंग, षटकार. गोलंदाजीमध्ये चूक करतोय. ओव्हर पिच बॉल हाताळण्याचा तो प्रयत्न दोन्ही बॉल वरती फसला आणि तिथे श्रावण डोंगरेला जणू काही मेजवानीच मिळते. अशा पद्धतीने तो स्ट्रोक खेळतोय. लगातार 2 षटकार मारलेत आणि आता धावा झाला 26. ओ, यावेळेस विकेट किपरचा थोडासा समोर पडला हा बॉल. एज लागली होती, बॅटची कडा होती आणि त्यानंतर समोर बॉल पडलाय सूरज विषयचा आणि आता ती विकेट आली असती, परंतु तो झेल थोडासा कठीण होता. आला डॉट बॉल. 26 ऑन बोर्ड. 26 ला 1 साई स्पोर्ट्स टीम. 67 चा चेस करतायत. 21 ला आता करायचे 41. 21 बॉलला 41 करायचे आहेत. पुढे सरसावून थोडंसं यावेळेस आपण पाहत होता स्ट्रोक खेळला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला होता. त्यानंतर फिल्डर इथे थोडंसं मिसफील्ड करतो आणि त्याचा परिणाम दिसतोय. अख्तर शेखकडनं ही अपेक्षा नव्हती. फिल्डिंग करणाऱ्या टीमला जिथे 1 होती तिथे डबल काढली जाते धाव. व जास्तच रनिंग बिटवीन द विकेट वरती दोन्ही खेळाडू भरोसा ठेवणारे नाहीत, त्यामुळे मोठ्या फटक्यांवरती भरोसा ठेवणारे खेळाडू आहेत. आणि आता हा बॉल यावेळेस स्क्वेअर लेगला टार्गेट केलाय. हाई चाललाय. फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. म्हणून मी तो उल्लेख केला की सिंगल डबलला प्राधान्य देणारे खेळाडू नाहीत, मोठ्या फटक्यांवरती भरोसा देणारे खेळाडू आहेत आणि तिथे मोठे फटके आलेत. हे षटकच महागडे होत चाललं. 21 धावा खर्च झाल्यात. धावफलक 34 धावा धावफलकावरती आहेत. आता सामना सोपा वाटायला लागलाय कारण हे षटक थोडंसं महागडं होत चाललंय. विकेट एखादी घ्यावी लागेल तर कमबॅक होऊ शकतंय. आता हा कमरेच्या लेव्हल होता बाउन्स, त्याच्यामुळे नाराज झालाय कारण इथे तो फटका येऊ शकला असता, परंतु गती थोडीशी कमी राहिली आणि त्याच्यामुळे फायदा झालाय प्रीतमला आणि तिथे आलाय हा डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती डॉट बॉल न झाली आहे. धावफलक 34. 2 ओव्हरचा खेळ झालाय. विकेट गेली आहे 1 साई स्पोर्ट्स टीम. 18-33. 18 बॉलला 33 अब आहेत. हो, अर्धा पल्ला 2च ओव्हरला गाठलेला आहे, त्याच्यामुळे आता अर्धा पल्ला तुम्हाला 3 ओव्हरला गाठायचा आहे. सेकंड ओव्हर मध्ये थोड्याशा जास्तीच्या धावा खर्च झाला, त्यामुळे सामना आता थोडासा सोपा वाटतोय, परंतु ननू हा एक असा गोलंदाज आहे की कधी मॅचची मोमेंट शिफ्ट करू शकतोय आणि ते पहिल्याच बॉलवरती त्याने दाखवलंय. पाहूयात पुन्हा प्रयत्न तो होईल का. 18 बॉल 33. लेट करण्याचा प्रयत्न, लेटकट करायचं होतं तिथे. आता बॅटची कडा लागून बॉल मागे निघाला विकेट किपर कडे. धाव आलेली दिसत नाहीत. पुढचा मॅच राजा बॉईज. चला राजा बॉईज टीम लवकरात लवकर उपस्थिती नोंदवा आणि त्यानंतर 40+ ची जी टीम आहे दर्शकजी खूपसे आपल्याला ती विनंती आहे लवकर या. आता हा तो प्रयत्न यशस्वी झालाय, त्याच्यासाठी फिल्डर सेट केला गेलाय. बॉल अडवलाय. वेल फिल्डिंग, गुड स्टॉप. चांगला स्ट्रोक होता नो डाऊट, परंतु तिथे फिल्डर त्या स्ट्रोक साठी सेट केला गेलाय. रणनीती चांगली होती. आले सिंगल धाव फलक आता 35 अंकावरती. 16 बॉलला 32 करायचे आहेत. हे षटक जर इकॉनॉमिकल राहिलं तर पुन्हा एकदा शिरकाव होईल टीमचा, जिथे एनपी स्पोर्ट्स टीम खेळते. दोन्ही बाजूनच चांगला खेळ पाहायला भेटलाय, परंतु रिझल्ट आता महत्वाचा. क्रॉस बॅटेडने खेळलाय. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर कनेक्शन, नो चान्स. यस इट इज 4. दिल मांगे मोर. चौकार. 4 न धाव फलक आता 39 ला जाऊन पोहोचलाय. विकेट मॅटर करतायत आणि त्याच्यामध्ये
या स्पर्धेमध्ये तर जास्तच विकेट मॅटर करतायत, कारण जर स्कोर लेवल झाला तर विकेटचाच विचार केला जाणार आहे. प्रथम 15 चेंडूमध्ये 28 अदा करायचे आहेत. इथूनही धावा भरपूर आहेत, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पायावरती टाकण्याचा प्रयत्न लेगस्टिकच्या बाहेर जास्तचा ठेवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 40 वरती आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय. 15 बॉलला आता 27 पाहिजेत. विकेट पहिल्या बॉलला पहिले आल्यानंतर त्यानंतर आलेलीच नाहीत, त्याच्यामुळे बॅटिंग करणारी टीम चांगली बॅटिंग करते. साई स्पोर्ट्स हा तर यावेळेस देखील आपण पाहत आहोत खूपच दूर पाठवलाय. फुल अँड पॉवरफुल ब्युटिफुल स्ट्रोक, षटकार. श्रावण डोंगरेची खासियत आहे, जेव्हा जेव्हा तो लयबद्धतेमध्ये येतो मग तेव्हा तेव्हा श्रावण डोंगरे जेव्हा ऑन फायर झालाय तेव्हा चेंडू सीमा बाहेरच पाठवले गेलेत आणि तसे ते चित्र राहिले. 25 वरती बॅटिंग करतोय. धावा झाल्या 40. 11 वरती अतिश खेळतोय. 7 चांगले दिलेले आहे त्यानंही. ओ क्रिकेटचा क्लास या फटक्यामध्ये झळकतोय. विशेपला चांगला स्ट्रोक आहे. फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग इथे आपल्याला पाहायला भेटते भाऊकडनं. तोपर्यंत येईल ते इथूनही सिंगल. सिंगल ना 41 स्कोर कार्ड. राजे बॉयज टीम चला लवकरात लवकर आपण रिपोर्ट करा. 40+ एक टीम आहे, त्यांनाही ती विनंती आहे लवकर आपणही या, कारण हा सामना समाप्तीच्या मार्गावरती आहे. 41 ला स्कोर कार्ड. बॉल उंच गेलाय, पाहूयात दूर किती. सध्या तरी झेल यावेळेस ड्रॉप झालाय. सगळ्यात महत्वाचा तो झेल होता. कदाचित इथूनही पकडला असता तर मॅचची मोमेंट शिफ्ट होण्यास संधी मिळाली असती, परंतु तोपर्यंत काढल्या गेल्यात. या बॉलवरती मात्र टोटल 2 धावा, 2 धाव फलक. 43. धावा झालेल्या आहेत. 12-24. पहिला डॉट बॉल होता, मग सिंगल, त्यानंतर 4, त्यानंतर व्हाईट बॉल आलाय, त्यानंतर सिंगल आली आहे, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर 2 धावा. हो आता ते करेक्शन केले जात आहेत. जला जो सिक्सर होता तो त्याने स्कोररने डॉट बॉल म्हणून तिथे झालेले आहेत. 12 बॉल 18 पाहिजेत. 12 बॉल 18. पहिलाच डॉट बॉल होता. पहिला डॉट, त्यानंतर पहिला डॉट होता, त्यानंतर सिंगल, चौकार, व्हाईट बॉल, सिंगल, षटकार आणि 2 धावा. धावा झालेत 49. या ओव्हरला हो 15 धावा टोटल आलेले आहेत या ओव्हरला.
पाहुयात चांगली फिल्डिंग यावेळेस नौशाद कडनं आपल्याला पाहायला भेटते. ओ फटका चांगला आहे. फटक्यामध्ये इथेही वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. स्ट्राईक मिळाली मग एअर स्ट्राईक चढवतोय. दोन्ही खेळाडू चांगले पार्टी जॉईन करतात इनिंग मध्ये. पार्टनरशिप बिल्डअप होते. अब तक 56. 10 बॉल मध्ये आता 11 करायचे आहे. सामना सोपा झालाय. बॉल मागे मारला गेलाय. पाहूयात. फक्त दिशा देण्याचं कार्य झालं होतं. बरोबर तिथे डिफाईन ठेवला गेलाय. सिंगल मिळेल. सिंगल न धावा झाल्या आता 57. 9 बॉल मध्ये 10 हव्या आहेत. त्या विकेट खूप महत्वाच्या होत्या. आता पार्टनरशिप खूप चांगली बिल्डअप होत असताना पाहायला भेटले आहे. त्यामुळे सामना आता सोपा होतोय. बच्चीकडा मागे चाललाय. स्टॉप होतो बॉल. तिथे विकेट किपर कडनं अडवला गेलाय. धाव मिळणार नाही तसं चित्र दिसतंय. चांगल्या चेंडूची हाताळणी नौशाद कडनं. त्याच्यामध्ये काही एखादी विकेट आली तर मग मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होऊ शकतंय. कारण अजूनही धावा आहेत. 8 बॉलला 10 करायचे आहेत. दोन्ही हार्ड हिटर खेळाडू आहेत. शंकाच नाही. दोन्ही चांगले खेळलेत आणि सेट बॅट्समन असल्यामुळे आपण पाहत आहोत तो एक कॉन्फिडन्स मिळालाय. त्याच्यामुळे विकेट घ्यावी लागेल. क्रॉस बॅटेड न पाहूया. थोडासा फ्लॅट चाललाय. पॅरलल स्ट्रोक आहे. एका टप्प्यानंतर चेंडू गॅप मधनं 1-2 का 4. चेंडू सीमा पार. दिल मांगे मोर. चौकार. 7 ला 6 पाहिजेत. धाव फलक 61 धावा. ओ यावेळेस या स्पर्धेचा सगळ्यात दूरवरचा हा सडक पे कडक आणि बेधडक हा षटकार. रस्त्याच्या त्या बाजूने पाठवला आणि त्याच्यामध्ये तो खेळी खल्लास केलाय. चला अभिनंदन साई स्पोर्ट्स टीम या मॅच साठी. हार्ड लक टफ लक एनपी स्पोर्ट्स टीम या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती आहे. गणेश डिंगोरेनं खातेही खोललं नाहीत. या मॅच मध्ये अतिश भांडीच्या 26 धावा 9